क्रांती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी। तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। तर मेल एक्सप्रेस मध्ये झोपलेल्या महिला प्रवाशांच्या पर्स चोरी करणारा सराईत चोरास अटक। गुन्हे शाखा युनिट 3 कल्याण महामार्ग पोलिसांची कामगिरी। मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये झोपलेल्या महिला प्रवाशांच्या उशाखाली पर्स उचलून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास अटक करून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, घड्याळ, आयपॅड अशी एकूण 4,56,430 रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत करून 6 गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट 3 कल्याण लोहमार्ग पोलिसांना यश मिळाले आहे। 22 मार्च रोजी 12:10 फिर्यादी महिला मंगळूर रेल्वे स्टेशन येथून निजामुद्दीन एक्सप्रेसने प्रवास करत होत्या। ही एक्सप्रेस 23 मार्च रोजी कोपर रेल्वे स्टेशन पास होत असताना त्यांची उशाखालील पर्स चोरी झाल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता। अशा प्रकारे रात्रीच्या वेळी येणाऱ्या जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये बॅग उचलून चोरीच्या बऱ्याच गुन्ह्यांची कार्यप्रणाली एकसारखीच असल्याचे निदर्शनास आल्याने कल्याण युनिट 3 गुन्हे शाखा लोहमार्ग पोलिसांनी रात्रीच्या वेळी मेल एक्सप्रेस गाड्यांवर साध्या वेशात सापळे लावून गस्त करून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न चालू होते। गुप्त बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी सहीमत अंजूर शेख वय 29 वर्ष राहणार रबाळे नवी मुंबई याची माहिती घेऊन त्याच बदलापूर शहर हद्दीतून ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले। त्याला या गुन्ह्यात अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली। पोलीस कस्टडीत असताना त्याने एकूण 6 गुन्हे केल्याची कबुली दिली असून गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, आयपॅड, घड्याळे इत्यादी काढून दिले असून 6 गुन्हे उघडकीस आणले। ही कामगिरी लोहमार्ग पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर व पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कल्याण युनिट येथील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, सहपोलीस उपनिरीक्षक संदीप गायकवाड, पोलीस अंमलदार रवींद्र ठाकूर, लक्ष्मण वळकुंडे, अजय रावंदळ, राम जाधव, प्रमोद दिघे, हितेश नाईक, योगेश अदाटे, स्मिता वसावे, पद्मा केंजळे, अक्षय चव्हाण, रुपेश निकम, सुनील मागाडे, तांत्रिक शाखेचे सहपोलीस निरीक्षक मंगेश खाडे, अंमलदार विक्रम चावरेकर, संदेश कोंडाळकर, अमोल अहिनवे यांनी केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र ठाकूर करत आहेत। दिनांक 22/3/2025 रोजी निजामुद्दीन एक्सप्रेसने एक महिला प्रवासी प्रवास करत असताना त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांच्या डोक्याखालील पर्स चोरी झाल्याची तक्रार डोंबिवली पोलीस स्टेशनला दाखल झाली होती। त्यावरून आमची कल्याण क्राईम ब्रांचची टीम PSI चौगुले यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती। त्यांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तसेच या प्रकारचे असे चोरी झालेले गुन्हे यांचा तपास करण्यासाठी साध्या गणवेशात वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालून तपास केला। त्यांना दिनांक 24/3/2025 रोजी गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की बदलापूर शहर हद्दीत एक संशयित आरोपी येणार आहे। त्यावरून त्यांनी सापळा रचून सहीमत अंजूर शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तो गुन्हा तसेच इतर टोटल 6 गुन्हे चोरी केले असल्याचे सांगून त्याच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, आयपॅड, घड्याळ असे एकूण 4,56,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। कोण आहे, कुठला आहे? सहीमत अंजूर शेख हा रबाळे येथे राहतो। त्याच्यावर यापूर्वीचे पण वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। आता टोटल 6 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। कशा प्रकारे चोरी करतो? हा झोपलेल्या प्रवाशांचे, रेल्वे प्रवासी जे प्रवास करतात त्याच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सामान चोरी करणे, मोबाईल चोरी करणे ही त्याची मोडस आहे। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत। तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत धन्यवाद।